नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. टीईटी परीक्षेसाठी आवश्यक असलेलं मराठी व्याकरण आपण अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. व्याकरणाचे नियम म्हणजे फक्त घोकमपट्टी नाही, तर भाषेचं खरं तंत्र आहे. आजच्या या सादरीकरणात अगदी मूलभूत शब्दांच्या जातींपासून ते प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी उपयोगी पडणाऱ्या रणनीतीपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या प्रवासाची रूपरेषा अगदी सोपी आहे. 1. शब्दांचे मुख्य प्रकार. 2. काळ, वचन आणि लिंग. 3. शब्दसंपत्ती आणि वाक्प्रचार. 4. व्याकरण व भाषेचे सौंदर्य. आणि 5. टीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. ठीक आहे, चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. शब्दांचे मुख्य प्रकार. आता भाषेचा सर्वात पायाभूत घटक म्हणजे नाम. जगातील कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला आपण जे नाव देतो ते म्हणजे नाम. पण हे फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. यात भाववाचक नामसुद्धा येतं, ज्यातून एखादा गुण किंवा भावना व्यक्त होते. आणि समूहवाचक नाम, जे एखाद्या पूर्ण समूहाचा बोध करून देतं. परीक्षेच्या दृष्टीने हे उपप्रकार लक्षात ठेवणं खूपच फायद्याचं ठरतं. आणि इथूनच आपल्याला दोन अगदी विरुद्ध गोष्टींमधला फरक अतिशय उत्तमरित्या समजतो. जसं की सामान्य नाम विरुद्ध विशेष नाम. आता मुलगा हे सामान्य नाम आहे, जे कुणासाठीही सरसकट वापरता येतं. पण याउलट शिवाजी महाराज हे विशेष नाम आहे. ते एका विशिष्ट आणि अद्वितीय अशा व्यक्तिमत्वाची ठळक ओळख करून देतं. हा मुख्य फरक समजायला अगदी सोपा आहे. आता वारंवार तीच नामं वापरून वाक्याचा कंटाळा येऊ नये म्हणून आपण सर्वनाम वापरतो. मी, तू, तो, ती, आपण ही सगळी सर्वनामं नामाची जागा घेतात. आणि विशेषण काय करतं, तर ते नामाची गुणवत्ता किंवा त्याची खासियत सांगतं. उदाहरणार्थ, सुंदर फूल किंवा अगदी गोड आंबा हे शब्द त्या नामाची रंगत अक्षरशः आणखी वाढवतात, नाही का? या मूलभूत प्रकारांमधला पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे क्रियापद. थोडक्यात सांगायचं तर क्रिया दर्शवणारे शब्द. खेळणं, जाणे, वाचणे यांसारख्या क्रियांशिवाय कोणतंही वाक्य पूर्ण होऊच शकत नाही. ते वाक्याचं जणू मुख्य इंजिनच असतं. दुसरा भाग काळ, वचन आणि लिंग. आता हे मूळ शब्द काळानुसार, संख्येनुसार किंवा लिंगानुसार नेमके कसे बदलतात ते पाहूया. आता या भागातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एकाच क्रियेचा काळानुसार कसा प्रवास होतो हे पाहणं. भूतकाळात कृती घडून गेलीये, त्यामुळे आपण म्हणतो मी शाळेत गेलो. वर्तमान काळात ती कृती चालू आहे, त्यामुळे मी शाळेत जातो. आणि भविष्यात ती घडणार असेल तेव्हा मी शाळेत जाईन. क्रियापदाच्या या बदलत्या रूपावरून वेळ अचूक ओळखणं हेच तर काळाचं मुख्य सूत्र आहे. अगदी काळाप्रमाणेच शब्दांमध्ये संख्येनुसारही बदल होतो, ज्याला आपण वचन म्हणतो. एक असेल तर मुलगा आणि अनेक असतील तर मुलगे. हा संख्यात्मक बदल वरवर अगदी साधा वाटत असला तरी अचूक नियम माहीत नसतील तर घाईगडबडीत आपले मार्ग जाऊ शकतात. शब्दांच्या रूपात बदल घडवून आणणारा तिसरा घटक म्हणजे लिंग. मराठी व्याकरणात 3 मुख्य लिंगे आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. शब्दांच्या या बदलांचे नियम पक्के करून घेतले की व्याकरणाचा बराचसा भाग सोपा होऊन जातो. तिसरा भाग शब्दसंपत्ती आणि वाक्प्रचार. आता आपण भाषेला खरा डौल आणि खोली देणाऱ्या शब्दरचनेकडे वळूया. इथे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांची अगदी सुटसुटीत मांडणी केली आहे. सूर्य या एका शब्दासाठी रवी, भास्कर असे अनेक शब्द आपल्याकडे आहेत. आणि पृथ्वीसाठी धरा, वसुंधरा. विरुद्धार्थी शब्दांमध्ये दिवस आणि रात्र, सुख आणि दुःख असे शब्द येतात. ही शब्दसंपत्ती पाठ करणं हा थेट परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आता हा वाक्प्रचार पहा. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे. अर्थात प्रत्यक्ष डोळ्यात कोणी तेल घालत नाही, पण याचा अर्थ अत्यंत बारकाईने आणि सतर्कतेने पहारा देणे असा होतो. यासोबतच हातावर तुरी देणे म्हणजे फसवून मिसटून जाणे हा देखील परीक्षेत हमखास विचारला जाणारा वाक्प्रचार आहे. भाषेतील ही शब्दचित्रे समजून घेताना खरोखरच खूप मजा येते. चौथा भाग व्याकरण व भाषेचे सौंदर्य. आता आपण थोडे अधिक प्रगत आणि भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या नियमांकडे जाऊया, जिथे शब्द एकमेकांमध्ये मिसळून एक वेगळीच जादू तयार करतात. इथे आपण संधीची व्याख्या पाहत आहोत. 2 शब्द जोडताना होणारा बदल. 2 शब्द एकमेकांच्या शेजारी आले की ते कसे एकमेकात मिसळतात आणि त्यांच्या रचनेत जो बदल होतो त्याला संधी म्हणतात.
ही एक अतिशय सुंदर तांत्रिक जोडणी आहे जी आपली भाषा अधिक प्रवाही आणि अखंड बनवते. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं विकसित होतं. संधीसारखाच शब्दांची काटकसर करण्याचा आणखी एक जबरदस्त मार्ग म्हणजे समास. 2 किंवा अधिक शब्दांचा संक्षेप करून जेव्हा आपण एक जोड शब्द तयार करतो तेव्हा त्याला समास म्हणतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ प्रभावीपणे मांडण्याचं हे एक उत्तम तंत्र आहे. आणि या सर्व व्याकरण नियमांच्या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे अलंकार. जसं आपण स्वतःला अधिक सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो, तसंच भाषेचं सौंदर्य वाढवणारे घटक म्हणजे अलंकार. शब्दांच्या चमत्कृतीतून किंवा अर्थाच्या गहिरेपणातून हे अलंकार मराठी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. 5वा आणि शेवटचा भाग, टेट परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स. आता आपण सिद्धांताकडून थेट प्रत्यक्ष परीक्षेच्या तयारीत हमखास गुण मिळवून देणाऱ्या रणनीतीकडे वळूया. परीक्षेच्या तयारीसाठी या 4 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, रोज किमान 20 प्रश्न सोडवा. हा सातत्यपूर्ण सरावच तुम्हाला यश मिळवून देईल. दुसरी पायरी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द नियमितपणे पाठ करा. तिसरी आणि खूप महत्त्वाची पायरी म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे. यामुळे परीक्षेच्या प्रत्यक्ष स्वरूपाचा अचूक अंदाज येतो. आणि चौथी पायरी, व्याकरणाचे नियम केवळ डोळ्यांनी वाचू नका, तर ते स्वतःच्या हाताने लिहून काढा, कारण लिहून काढलेल्या गोष्टी मेंदूत अधिक घट्ट बसतात. तर यातला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की आपला सराव हा अचूक दिशेनेच झाला पाहिजे. शब्दांचे प्रकार, काळ ओळखणे, लिंग आणि वचन बदलणे, म्हणींचा अर्थ, तसेच संधी आणि समास. हे अगदी तेच घटक आहेत ज्यांवर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करताना या विशिष्ट घटकांवरच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. हे सर्व व्याकरणाचे नियम केवळ एक परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरतेच मर्यादित आहेत, की आपली मातृभाषा असलेल्या या मराठी भाषेचं खरं आणि अथांग सौंदर्य अनुभवण्याची ती एक गुरुकिल्ली आहे? यावर नक्की विचार करा. आजच्या या ज्ञानवर्धक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.